श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश खूपच मोलाचा ठरणार आहे. खूप मोलाची अशी शिकवण देणारा हा आजचा स्वामी संदेश आहे. त्यासाठी स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आणि जी ही व्यक्ती अशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न जरी करेल तरीही त्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देते. तर बघूया आज आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे ते. आपण त्या एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत जी तुमच्यासाठी कधीतरी घडत असेल किंवा कदाचित रोजही ती गोष्ट तुमच्या बाबतीत आवर्जून घडत असेल. ती कुठली तर त्रासदायक लोकांचा सामना. तुमच्यावर जळणाऱ्या लोकांचा सामना तुम्हाला कसा करावा लागतो या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आता ही अशी लोक प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतात म्हणजे असतातच. आता खरं तर त्रासदायक लोक किंवा जळणारी लोक हे शब्द कुठेतरी मागे पडले किंवा जुने झाले आणि आत्ताच्या पिढीनुसार आत्ताच्या काळानुसार नवीन शब्द पुढे आलेले आहे. ते कोणते तर टॉक्सिक पीपल, इरिटेटिंग पीपल. आणि हे शब्द जरी नव्याने आले असले तरीही त्यातील जी भावना आहे, त्यातून होणारा जो त्रास आहे तो मात्र एकच आहे. त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. आणि अशाच लोकांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आता अशा लोकांना ओळखायचं कसं, हे कुठे असतात, हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. आणि ते ओळखल्यानंतर तुम्हाला त्यांच्यासोबत कसं डील करायचं हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. हेच शिकवणारा आजचा हा स्वामी संदेश आहे. आता ही लोक असतात कुठे याचं उत्तर जर शोधायला गेलं ना तर फार सोपं आहे. अजिबात त्यासाठी वेळ खर्च करण्याची गरज नाही, कारण ही लोक शोधण्याची गरजच नसते. ही लोक असतात आपल्याच आजूबाजूला. कधी कधी आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये असे लोक सापडतात, तर कधी कधी आपल्या शेजाऱ्यांमध्ये असे लोक सापडतात. कधी कधी नातलगांमध्ये सापडतात, तर कधी कधी समाजात वावरताना सापडतात. आणि कधी कधी तर आपल्याच कुटुंबात अशी लोक सापडतात. पण यावरून एक गोष्ट लक्षात येते की असे लोक कधीही अनोळखी लोकांमध्ये राहत नाही. असे लोक कधीही अनोळखी लोकांमध्ये राहत नाही, तर ते ओळखीच्याच लोकांमध्ये सापडतात. आपल्या जवळच्या लोकांमध्ये, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमध्ये. आणि ज्यांच्यासोबत रोज आपला सामना होतो, रोज अशा लोकांशी आपल्याला बोलावं लागतं, त्याच लोकांमध्ये असे लोक दडलेले असतात. आता ही लोक ओळखायची कशी तर ते अजिबात अवघड नाही. जेव्हा जेव्हा त्या व्यक्तींशी आपला संवाद होतो किंवा आपण त्यांच्या सानिध्यात येतो तेव्हा त्यांच्या हालचालींवरून, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला हे पटकन समजतं. पण आपली समस्या ही नाही की त्यांना ओळखायचं कसं. आपली समस्या तर ही आहे की अशा लोकांना डील कसं करायचं. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर खूप अवघड आहे. आता त्याचं उत्तर जाणून घेण्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की ह्या लोकांचं काम काय असतं, ते कशा प्रकारे आपल्याला त्रास देतात. तर यांचं फक्त एकच काम, आपलं खच्चीकरण करणं, इतकंच त्यांचं काम असतं. आणि आपली मनस्थिती बिघडवणं. आणि एकदा की आपली मनस्थिती खराब झाली, आपण मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचलो की यांना आपोआपच यश मिळत असतं, यांचा आपोआपच विजय होत असतो. आणि म्हणूनच आपल्याला अशा लोकांपासून सावध राहायचं आहे, दूर राहायचं आहे. आता ह्या लोकांना टाळायचं कसं, कारण जेव्हा जेव्हा आपण ह्या लोकांसमोर येतो आणि त्यांच्या बोलण्याने आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आत्ताच या व्यक्तीला सोडून जावं आणि कुठेतरी दूर निघून जावं, जेणेकरून ही व्यक्ती परत आपल्याला दिसायलाही नको, असं बऱ्याचदा आपल्या मनात येतं. परंतु आपण तसं नाही करू शकत. खरं तर यांना सोडून जाणं, यांना सोडून दूर कुठेतरी निघून जाणं हा पर्याय अगदीच चुकीचा नाही. पण आपण प्रत्येकाला नाही सोडू शकत. त्यात फक्त आपलंच नुकसान होणार आहे, आपला वेळ वाया जाणार आहे. आणि काही नाती, काही लोक अशी असतात, त्या जखमेप्रमाणे असतात. काही लोक, काही नाती त्या जखमेप्रमाणे असतात, त्या दुखण्याप्रमाणे असतात, जी सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. जी सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. तर मग आता आपण नेमकं काय करायला हवं हे शिकवणारा संदेश सगळ्यांसाठी मोलाचा ठरणार आहे. तर बघूया स्वामी काय सांगतात. स्वामी सांगतात, तुझ्या आजूबाजूला जेव्हा अशी लोक दिसतील ना, ते सरळ सरळपणे तुला त्रास देतात किंवा तुला दुखावण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा वेळेस तू मात्र काहीही करू शकत नाही. उलट उत्तर दिलं तरीही तुझं नुकसानच आहे आणि शांत बसला तरीही मानसिक त्रास तुलाच आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुला आम्ही एवढंच सांगतो
की अशा वेळेस तू फक्त आणि फक्त त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिक. ठाऊक आहे आम्हाला सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करता येत, पण तरीही आपल्या हिताचं जे आहे ते करायला हरकत नाही. म्हणून अशा लोकांना सरळ सरळ दुर्लक्ष करायला शिक. एखादा व्यक्ती तुझ्याकडे येत आहे आणि तुला सांगत आहे की अरे हत्ती उडतो, तर हो, थोड्या वेळासाठी त्याला सांग की अरे हो, खरंच हत्ती उडतो. असं म्हटल्याने हत्ती उडणार नाही आणि तुझं नुकसानही होणार नाही. त्यामुळे वेळ मारून नये आणि त्याच्या म्हणण्याला होकार देऊन त्या ठिकाणी पूर्ण विराम दे, म्हणजे पुढच्या ज्या काही गोष्टी होणार आहे त्या टाळता येतील. यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर 2 मित्र असतात. त्यातला एक जो मित्र असतो ना, त्याला खूप बढाईक्या मारायची सवय होती. त्याला नेहमी काही गोष्टी वाढवून सांगण्याची सवय होती. तर असंच तो त्याच्या मित्राला म्हणाला, अरे माझ्या आजोबांचा ओटा इतका मोठा आहे की त्या ओट्याचं एक टोक अमेरिकेला आणि एक टोक भारतात आहे. आता असं म्हटल्यानंतर दुसरा मित्र लगेच म्हणाला, अरे हो, माझ्याही आजोबांकडे खूप मोठी काठी आहे. आता यावर पहिला मित्र म्हणाला, हो का, तू काहीही सांगतो, एवढी मोठी काठी तू ठेवतो कुठे? तर त्यावर तो दुसरा मित्र म्हणाला, अरे तुझ्या आजोबांचा ओटा आहे ना, त्यावरच मी माझी काठी ठेवतो. आता असं म्हटल्यावर तो जो पहिला मित्र होता तो काहीही बोलला नाही, कारण बोलल्यामुळे नुकसान त्याचंच होणार होतं. कारण त्याला पूर्णतः ठाऊक होतं की मी खोटं बोलत आहे. आणि म्हणूनच अशी लोक, अशी बढाईक्या मारणारी लोक किंवा वाढवून सांगणारी लोक जर तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना योग्य ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा, योग्य ते उत्तर द्यायला शिका. कारण अशा लोकांना त्यांच्याच प्रमाणे उत्तरं दिली तर पुढे ते आपोआपच शांत होऊन जातात. आपोआप ही लोक तुमच्यापासून दूर जातील. तुमचं नाव घेण्याचा, पुन्हा तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. आणि तुम्ही मात्र कुणाच्याही नजरेत वाईटही ठरणार नाही आणि तुम्हाला त्याचा मानसिक त्रासही होणार नाही. नकारात्मक लोक त्या कचऱ्याच्या डब्याप्रमाणे असतात, जे नेहमी नकारात्मक गोष्टी दुसऱ्यांकडे पाठवण्याचं काम करतात. लोक काय म्हणतात किंवा लोक काय म्हणाले किंवा पुढे जाऊन लोक काय म्हणतील हा विचार करून तुम्ही तुमचं आयुष्य थांबवू नका. हे तुमचं आयुष्य आहे, ते कसं जगायचं, तुमच्या परिस्थितीला तुम्ही कसं सामोरं जायचं, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला 4 लोक येऊन सल्ले देत आहे आणि मग तुमची द्विधा मनस्थिती तयार होत असेल तर तुमचा कधीही विजय होऊ शकत नाही. कारण तुम्ही पूर्णपणे तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगत आहात. दुसरा तुम्हाला काय सांगत आहे याच्यावरून तुम्ही तुमचं आयुष्य ठरवत आहात. आणि अशी व्यक्ती स्वतःचं अस्तित्व कधीही निर्माण करू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करा. ते काय म्हणत आहे हे तुम्ही ऐका, परंतु काय करायचं आहे हे मात्र तुम्ही ठरवा. आणि जी लोक तुम्हाला नकारात्मक बोलत आहे किंवा नकारात्मक गोष्टी तुमच्यापर्यंत आणत आहे त्या गोष्टींकडे फक्त एक काम करायचं आहे, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आहे. जर तुम्ही अशी वृत्ती ठेवली तरच तुम्ही तुमच्या स्वतःला सुखी करू शकतात किंवा तुम्ही तुमचं आयुष्य आनंदात घालवू शकतात. हो, हे आयुष्य अशा पद्धतीने जगत असताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची आहे. ती कुठली? तर स्वतःशी प्रामाणिक राहायचं, स्वतःचे कर्म चांगले ठेवायचे आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. स्वतःशी प्रामाणिक राहायचं, स्वतःचे कर्म चांगले ठेवायचे आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. ह्या 3 गोष्टी जी व्यक्ती पार पाडते आणि ह्या 3 गोष्टींचा अवलंब करते अशा व्यक्तीला कोणीही काहीही नुकसान पोहोचवू शकत नाही. तर स्वामी भक्त हो, अशा पद्धतीचा हा स्वामी संदेश होता. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि अशी लोक जर तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांच्या सोबत तुम्हाला कसं वागायचं आहे याचं देखील मार्गदर्शन मिळालं असेल तर कमेंटमध्ये तेही सांगा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.